शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत. शिरसाट साहेब, जे पी नड्डा म्हणजे तुमच्यासाठी खुशखबर आहे. जे पी नड्डा मुंबईत आलेले आहेत आणि बैठकसुद्धा त्यांची सुरू आहे. जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता, यादीसुद्धा पितृपक्षानंतर जाहीर होऊ शकते. नक्कीच आहे. या गेल्या लोकसभेला जसं झालं, उशीर करत करत जे काही डिक्लेरेशन केलं, उमेदवाराला वेळ मिळत नाही. म्हणून जे पी नड्डा साहेब आलेत. त्यांच्याकडे मुळामध्ये शिवसेनेची यादी आहे, राष्ट्रवादीची पण आहे आणि पक्षांतर्गत बैठक त्यांच्यामध्ये काय करायचं हा निर्णय ते आज घेणार आहेत. मुळामध्ये भाजप हा मोठा पक्ष असल्यामुळं किंवा त्यांचे आमदार जास्त असल्यामुळं कॉम्प्रोमाइज हे त्यांना करावं लागणार आहे. आणि मग कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर मग जागेचं कसं वाटप करायचं हा तिढा एका बैठकीत सुटणार नाही. तर म्हणून जे पी नड्डा साहेब स्वतः आलेत आणि हा तिढा सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मला वाटतं सॉफ्टली ही माहिती होईल. एकीकडे तुमची ही बैठक सुरू आहे, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा जागेचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जातं आहे, ज्यात काँग्रेसला 100 ते 105, शिवसेनेला 95 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे. आणखीन काहीच झालेलं नाही. हे महाविकास आघाडीवाले आपल्याचा फॉर्म्युला ठरला, आपल्या जागा वाटप झालेल्या आहेत, आता आपण हे मोठ्या ताकदीने लढू, ह्या सगळ्या वल्गना करतायत. हे कार्यकर्त्याला धरून ठेवण्यासाठी. मग कार्यकर्त्याला कोणत्या जागा सुटल्या, मग कोणती जागा आपल्याला भेटणार आहे, याच्यावर चर्चा करतील ते. म्हणून यांचा फॉर्म्युला वगैरे काही ठरलेलं नाही. काँग्रेसने तर कधी सांगितलं आहे का असं? काँग्रेसच्या काही नेत्याने बोललं आहे का आमचा फॉर्म्युला काही ठरला आहे? नाही बोलत ते. फक्त जास्त घाई कुणाला, किडा कुणाला आहे? उभाठा गटाला आहे. तेच सांगतात फॉर्म्युला ठरला, तेच सांगतात सरकार आलं, तेच सांगतात मुख्यमंत्री झाला. हे फक्त वन साईड चालू आहे, दुसऱ्या बाजूने काहीही चालू नाही. म्हणून त्यांची युती कधी होईल आणि कशी होईल हे पाहणंसुद्धा फार मजेशीर असणार आहे. अजितदादा तानाजी सावंतवांवरती चांगलेच नाराज झालेले दिसत आहेत. आजच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला ते गेले नाहीत. नाही, तसं काही नाही आहे. मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. जे पी नड्डा आले म्हणून ते देवेंद्रजी आज मुंबईत आहेत आणि अजितदादा ठरलेल्या कार्यक्रमाला ते गेलेले आहेत. हे बघा, एकदा कार्यक्रम काही ठरलेला असतो, प्रत्येक कार्यक्रमाला सर्वजणच उपस्थित असणं गरजेचं नाही. त्यांच्यासुद्धा कार्यक्रमाला कधी कधी मुख्यमंत्री जात नाहीत किंवा इतर नेते जात नाही. म्हणून याचा अर्थ तिढा आहे असं समजू नका. होऊ शकतो वादावादी जरी झाल्या किंवा एखादा मतभेद जरी झाले तर स्टेजवर जायला कुणीही मागे पुढं पाहत नाही. परंतु ह्या गणपतीच्या काळामध्ये इतके कार्यक्रम प्रत्येकाचे आहेत, अनेक ठिकाणी पोहोचता येत नाही, एवढी वस्तुस्थिती आहे. तुम्ही खूप सावरून घेताय, पण इतकं सोपं नाही आहे ते. नाही, सोपं नाही असं नाही. हे राजकारण चालत राहणार हो. थोडं मोठे कुरबुरी हे चालतात ना. इतकं सगळं आनंदातच आम्ही नांदतोय असं जर कोणी म्हणत असेल तर तेही चुकीचं आहे. थोडं बहुत चालतं, परंतु याचा अर्थ डायरेक्ट फारकत घेणं असं होत नाही. हे चाललं ना. फाटलंय पण फारकत नाही झालेली. नाही, फाटलं नाही. कुरबुरी ह्या होणार, माझं स्पष्टपणे सांगतो. थोडं मोठं कुरबुरी असतात, प्रत्येक पक्षात असतात. अहो, इतर पक्षाच्या बरोबरच काय, पक्ष अंतर्गतही कुरबुरी असतात. परंतु हे नेता जो असतो तो सगळ्याला सांभाळून घेत असतो आणि गाडी पुढे चालत असते. म्हणून सगळं अलबेल आहे असं कोणता पक्षाचा नेता म्हणत असेल तर मला वाटतं तो खोटं बोलतोय. तुम्ही त्या गाडी पुढं चालत असते. आज गिरीश महाजनांची गाडी खूपच जोरात पळायल्याचं सगळ्या महाराष्ट्राला पाहायला मिळालं. काय वाटतंय? तो जो व्हिडिओ आला तो मी पाहिलेला आहे. गिरीश महाजन हे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांना पळून जाण्याची याची काही आवश्यकता नाही. त्याचा म्हणजे जे जास्त प्रमाणात सांगलं ना तसं नसतं. तो एका कार्यकर्त्याच्या गाडीवर बसलेला आहे, तो चाललेला आहे. त्यांना पोलिसाचं पूर्ण प्रोटेक्शन आहे, गाड्या आहे त्यांच्याकडे, जाऊ शकले असते. परंतु कार्यकर्त्याची इच्छा मर्जी राखण्यासाठी ते त्यांच्या मोटरसायकलीवर गेले, गिरीश महाजन पळाले. अरे असं कसं? तसं नाही झालेलं. गिरीश महाजन ज्या गाडीतून आले होते, रस्त्यावर चिखल इतका होता की त्यांची गाडीच त्या रस्त्याने जाऊ शकणार नव्हती. ठीक आहे ना, मग 4 पोलीसवाले त्यांच्याबरोबर असतीलच ना, का पोलीसवाले तिकडे सोडून गेले त्यांना? असं नसतं. परंतु कसं माहिती का, एखाद्याचं बाऊ करणं. गिरीश महाजन हा असा नेता आहे जो जिथं जिथं अडचण येईल, जिथं जिथं संकट असतात ना, मला तर त्याला संकटमोचन का म्हणतात ते नंतर कळालं. परंतु त्या ठिकाणी तो डेअरिंग करून जातो. तो असं मागं पाठ फिरून जात नाही, तो तिथं जातो. आणि म्हणून अशा वेळेला कार्यकर्त्याने बोलवलं, आपण तिथं गेलो आहे, तिथलच्या कार्यकर्त्याला विचारा ना, त्यांच्या भावना काय ते विचारा ना. ते आनंदात आहे, आमचा भाऊ आमच्याकडे आलेला आहे. म्हणून याचा विपरास परिणाम आपलं दाखवणं हे विरोधी पक्षाचं काम आहे, त्याने ते केलं आहे. दुसरा,
ठाण्याच्या आनंद आश्रमामध्ये पैसे उधळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, त्यामुळे त्यावरती टीका होते. सगळ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी टीका केली आहे. मूर्खपणा आहे तो. स्पष्टपणे सांगतो, हा मूर्खपणा आहे. काही वेळेला कार्यकर्त्याला जो ज्या जोशात तो काम करायला जातो ना, त्याला कळत नाही की त्याच्यामुळं कोण अडचणीत येणार आहे. म्हणून शिंदे साहेबांची काही स्पष्ट भूमिका घेतली, चौकशी करून त्याला पक्षातूनच काढतो. ही स्पष्ट भूमिका असली पाहिजे. तुम्ही केलेलं थोडंसं जल्लोषात केलं, तुमच्या भावना जरी चुकीच्या नसल्या तरी पाहणाऱ्याला वाटतं, जे दिसतं ना ते खटकतं. आणि असा प्रकार जर केला ना तर त्याला माफ करू नये, त्याला पक्षातून काढलं पाहिजे, ही आमची सुद्धा भूमिका आहे. महाराष्ट्रात जर सत्ता आली महाविकास आघाडीची तर केंद्रातलं सरकार पडणार, चंद्राबाबू आणि नितीश कुमार पाठिंबा काढणार असं पृथ्वीराज चव्हाणांना वाटतंय. बरोबर आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही, आणि सत्ता आली नाही म्हणजे केंद्रातलं सरकार पडणार नाही. म्हणून तुम्ही ही वाट पहा. या 5 वर्षात तरी महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात येणार नाही. नाही म्हणजे नाही. आणि केंद्राचं सरकार आपलं कार्यकाल पूर्ण करणार म्हणजे करणार. म्हणून याच्यावर वाद, ते जे काही त्यांचा जे अभ्यास आहे तो अभ्यास तर फेल होईल. तुम्ही म्हणता महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार नाही, मात्र तुमचे मित्र संजय राऊत म्हणाले की संजय शिरसाटांनी स्वतःच्या मतदारसंघात निवडून येऊन दाखवावं. आता निवडणूक आहेत ना. अरे आम्ही जनतेतले माणसं आहोत, मागच्या दारात थोडी जातो आम्ही. आता निवडणूक आहेत समोर, पहा कळेल ना त्यांना काय आहे ते. आणि निवडून आले तर मग पुन्हा म्हणशील पैशाच्या जोरावर आले, दादागिरीच्या जोरावर आले. सर्वसामान्य लोकांना पहिले त्यांना विचारा, तुम्ही का मत दिलं. ते सांगतील की हे आमच्याशी 24 तास निगडीत आहेत, आमच्याशी जोडले गेलेले आहेत. हवेत बसून एसीत बसून गप्पा मारणं सोपं आहे, सर्वसामान्य माणसाबरोबर काम करावं लागतं. जरांगे पाटील पुन्हा 16 तारखेपासून उपोषणाला बसत आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्र्याला इशारे सुद्धा दिलेत. बघा, आम्ही जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्याच्याबरोबर आहोत. त्या मागण्याचा विचार गांभीर्याने मुख्यमंत्री करतायत. जरांगे पाटलांना सुद्धा माहिती आहे की अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. नाही सोडवले असं नाही. कुणबीचे सर्टिफिकेट दिलेत, हैदराबादला टीम पाठवलेली आहे, शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली आहे, आणखीनही त्या नोंदीवर काम चालू आहे, ऑब्जेक्शन जे आले 7 लाख त्याच्यावर काम चालू आहे. आणि हे सर्व असताना मला वाटतं जरांगे पाटलांनी शिंदे साहेबाला सहकार्य केलं पाहिजे. जो माणूस आपल्या समाजासाठी काही करतो ना त्याच्या पाठीशी उभं राहा. 40 वर्ष काँग्रेसमधल्याच मराठा समाजाच्या पुढाऱ्याने या मुलांना रस्त्यावर आणलेलं आहे. बेरोजगारी कोणामुळे आली, या काँग्रेसच्या नाकर्ता सरकारमुळे आली. आणि मग जर यांच्यातून आमच्यात जर थोडेसे असं काही गैरसमज जर झाले तर त्याचा फायदा हे काँग्रेसवाले टपलेले डोमकावळे आहेत ते घेतील, आणि त्यांनी ते फायदा घेऊ नये. म्हणून जरांगे साहेबाला सुद्धा सांगेल, सामंजस्यानं घ्या, CMC बोला, योग्य तो मार्ग काय चाललं आहे, काय प्रोसेस चालली हे समजून घ्या. मग जर आम्ही ते करत नसेल तर मग आमच्यावर सुद्धा तुम्ही टीका करा, परंतु काम करत असेल तर शाबासकी ही दिली पाहिजे. तर होते शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट. जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे यांना साथ द्यावी असं त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं आहे. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.